नागपूर शहरातील कबाड व्यवसाय करणाऱ्या 2 सहकाऱ्यांमध्ये पैशाच्या वादातून सुरू झालेला वाद अखेर रक्तरंजित झालाय। एका सहकाऱ्याने दुसऱ्यावर धारदार हत्याराने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केला आहे। ही घटना घडली आहे नागपूरच्या पंचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत। पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या पाचपावली परिसरात कबाड गोळा करून विक्री करणाऱ्या 2 मित्रांमध्ये पैशांच्या व्यवहारातून वाद झाला। हा वाद इतका वाढला की संतापलेल्या प्रदीप मरसकोल्हेने आपल्या सहकार्यावर म्हणजेच घनश्याम साहूवर धारदार हत्याराने हल्ला केला। या हल्ल्यात घनश्याम गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ हालचाल करत आरोपी प्रदीप मरसकोल्हे याला अटक केली। सध्या आरोपी विरुद्ध हत्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे पाचपावली परिसरात एकच खळबळ उडाली आहे। प्राथमिक तपासानुसार दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र कबाड व्यवसाय करीत होते। अलीकडच्या काही दिवसांपासून पैशांच्या हिशेबावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते। शेवटी त्या वादाचं रूप रक्तरंजित झटापटीत झालं। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। घनश्याम साहू हा कबड्डीच्या दुकानात काम करणार आहे, कबड्डी गल्लीत। तसेच तो आरोपी प्रदीप मरसकोल्हे आहे, तो बाळाबापेठचा राहणार होता, सध्या राहायला गोरेवाडा एरियात गेला। तो पण इकडेच होता त्या दिवशी। कबड्डीच्या मालाचा वजन आणि त्याचे पैसे लेनदेनाच्या कारणावरून दोघे जण नशेत होते। त्यांनी त्याच्याजवळ असलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने त्यांनी मारलेले आहे। ते त्याच वेळेला पेट्रोलिंगची पार्टी इम्रान नाना भोगीची पार्टीने मिळालेल्या खबरीनुसार तात्काळ त्याला हॉस्पिटलला भरती करण्यात आले आणि आरोपीला ताब्यात घेऊन आरोपीला अटक करण्यात आली। प्रदीप मरसकोल्हे हा आरोपीचं नाव आहे। घनश्याम साहू हा जखमी आहे।